नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? पाऊस कसा कोसळतोय मस्तपैकी आणि हवेमध्ये गारवा आलेला आहे. झाडं कशी डोलायला लागली आहेत वाऱ्याने, हो ना? आणि अशा वातावरणात सुखीच्या लहानपणीच्या गोष्टी एकच मजा आणत आहेत, मला लिहिताना सुद्धा आणि तुम्हाला सांगताना सुद्धा. आज मात्र सुखीची गोष्ट काहीतरी वेगवेगळीच आहे. 20 वर्ष पलंगाखाली सुखी लपलाय. कसा? तो ऐकूया. तो उन्हाळ्याचा दिवस मी कधी विसरणार नाही. सुखी सांगतोय हं. आम्हाला सुट्टी होती. बाहेर ऊन रणरणत होतं. घर अगदी तापलं होतं. सारखं गार पाणी सरबत प्यावं वाटत होतं. त्यातच मला एकटे ठेवून आई बाबा सिनेमाला गेले होते. आता सिद्धूने जेव्हा मला फोन करून त्याच्या घरी खेळायला बोलवलं, तेव्हा मी चपला घालून चाबी घेऊन लगेच बाहेर पडलो. त्याच्याकडे एसी सुरू असल्याने गारवा होता, पण काही कारणाने बरीच मंडळी गप्पा मारत तिथे जमली होती. तिथे आमची खेळगडी संध्या, तिची मैत्रीण रेवा आणि रोमी देखील आल्या होता. विशाल दादा त्याचा मावस भाऊ, केयूर त्याचा मित्र, रुद्र, ओजस हे देखील मित्र होते. तर आम्ही खूप लोक जमलो ना, मग चकाचकार मजा आली. खूप गोंगाट केला आम्ही. शेवटी संध्या अचानक म्हणाली, ए आपण लपंडाव खेळूया. मग आम्ही लपंडाव खेळू लागलो. मी आणि सिद्धू तर खूपच खुश होतो, कारण डाव तर सगळ्या लहान्यांवर पडत होता. आमचे सारे खेळ सिद्धूच्या खोलीत चालले होते. पण लवकरच त्या लहान खोलीमध्ये होतच काय लपायला, एक कपाट, एक दरवाजा असलेलं दुसरं कपाट आणि कॉम्प्युटरची ट्रॉली, एक टेबल आणि एक पलंग. मग एवढी जागा आम्हाला लपायला पुरेशी होत नव्हती. मग शेवटी आम्ही ठरवलं की जिन्यामध्ये किंवा इतर 4 फ्लॅटच्या दारांच्या मार्गामध्ये लपायला जागा भरपूर आहे, तर आपण बाहेर खेळूया. कोणाचे रेनकोट, छत्र्या, चपलांची कपाटं असे भरपूर बाहेर होतं. त्यामुळे लपताना त्या जागा वापरता येत होत्या. आणि ज्याच्यावर डाव होता त्याला ओळखणं पण कठीण जात होतं. आता सिद्धूवर डाव आला. त्यांनी भिंतीकडे तोंड केलं आणि म्हटलं, 1 2 3 4 5 आलो, अशी आरोळी ठोकली. विशाल खिडकी खालच्या चौकटीत लपला. ओजस छत्रीखाली, संध्या रेनकोट मध्ये, रेवा चपलेच्या स्टँड मागे. आता सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या जागा मिळाल्या. मी आपल्या बावळटासारखा शोधत राहिलो. एवढ्या बाजूला एकट्याच राहणाऱ्या मीना कोणके यांच्या घराचं दार मला उघडं दिसलं. पटकन आत शिरलो मी. खरं म्हणजे रुद्रला ठोसा देऊन हुसकावून त्याच्या जागेत मला लपायचं होतं, पण आता वेळ नव्हता. मीना आजीच्या हॉलमध्ये 4 पायाचा दिवाण होता. त्यावर टेकायला एक तकिया होता आणि एक चादर देखील होती. बहुधा मीना आजी टीव्ही बघत बघत तिथे झोपत असावी. चादर उघडीच होती. मी त्या दिवाणाच्या खालच्या भागात सरपटत लपायला मस्त जागा शोधली. या बाहेरच्या खोलीत सध्या कोणी नव्हतं. मीना आजी स्वयंपाकघरात काम करतानाचा भांड्यांचा आवाज येत होता. मी माझ्या अवतीभोवती बघू लागलो. दिवाणाखाली वापरात असलेल्या चपला, बूट, छत्र्या तर होत्याच, पण एक धातूचा पत्रा आणि एक फळी देखील त्या दिवाणाखाली होती. गॅलरीची पावसात वापरायची शेड असावी कदाचित ती. पण तिथे मी आरामशीर आडवा झालो. पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला, काय भन्नाट जागा शोधली आहे ना मी लपायला. पण हे सगळे मित्र मला जेव्हा खाली वाकून बघतील मी कुठे येतो, काय खो हसतील. मग दिवाणावरच्या चादरीचा एक भाग मी जरा खाली ओढला, दिसू नये म्हणून. आणि डाव असणारा सिद्धू आता मला कसे शोधतो ते मला बघायचं होतं. एवढ्यात आतून हात पुसत पुसत म्हाताऱ्या मीना आजी बाहेर आल्या. त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न झालं होतं आणि त्या एकट्याच राहत. सर्वांशी खूप छान वागत. मी दिवाणाखाली सारखा विचार करत होतो, जेव्हा सिद्धू खाली डोकावून बघेल माझ्याकडे, तेव्हा मी सँडलचा पट्टा तोंडात धरेल आणि मग मला बघून सगळे हसून हसून खाली कोसळतील. 1-2 मिनिटांमध्ये सिद्धू येईल याची मला खात्री होती. त्याचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे येऊन मला इतकं खुदखुदू हसायला येत होतं. एवढ्यात मीना आजी दाराकडे गेल्या. त्यांनी खाडकन दार बंद केलं, लॅच फिरवून लॉक पण केलं आणि मी ज्या दिवाणाखाली लपलो होतो त्याच दिवाणावर येऊन चक्क झोपल्या. अडकलो, पुरता अडकलो मी.
आता काय करायचं. क्षणभर आशा वाटली की थोड्या वेळाने त्या उठतील, दार उघडतील, सर्व सुरळीत होईल, मित्र येतील आणि मला अशा अवघड जागेत बघून खूप हसतील. पण कसं काय मीना आजी काही मला ज्या चालत दाराकडे गेल्या होत्या तो त्यांनी दार बंद केलं, त्यानंतर त्यांनी लाईटच बंद करून टाकला. इतक्या लवकर कशा झोपतात बाबा या? 7-8 7 7:30 वाजले असतील. माझे आई बाबा अजून चित्रपट बघून देखील आले नव्हते. मी तर रात्रीचं जेवलो देखील नव्हतो. आता मीना आजी तर वरती झोपल्या होत्या आणि खाली मी दिवाणाच्या पुरता सापळ्यात अडकलो होतो. असं कधीपर्यंत? 1-2 तासात त्या उठल्या तर माझं नशीब, नाही तर एकदम उद्या सकाळी उठल्या तर आई बाबा नक्की पोलिसांना तक्रार देतील. पण पोलिसांना माझा शोध लागेल कसा? सकाळी उठून या आजी रोज फिरायला जातात तेव्हाच मला काहीतरी खाण्याची संधी मिळेल. आता किती भूक लागली तरी कसं खायला मिळणार? आता सांगून टाकू का मीना आजीला मी इथे लपलोय म्हणून? रागवणार नाही त्या मला. मी पाया पडेल आणि सॉरी म्हणेल. ही एक जमेची बाजू पण आहे. पण इथे थांबलो तर उद्या मला शाळेत जायची गरजच नाही. उद्या काय, इथून बाहेर पडलो नाही तर कधीच जायचं नाही. पुढची 20 वर्ष शाळा अभ्यास काहीच नाही. पण असं खाली झोपून मी जाडा मात्र होत राहील आणि खेळणे तर दूरच राहील. अधेमध्ये मीना आजी नसताना बाहेर उठून बाहेर जाऊन मला काहीतरी खाऊन घेता येईल. आणि मात्र किती दिवस मी असं राहायचं लपून, या विचाराने देखील मला संताप आला. मी हात आपटला. तो नेमका पत्र्यावर आपटला गेला आणि त्या अंधारलेल्या खोलीत एक टकटक भयंकर आवाज उमटला. मिट्ट अंधारात विचित्र परिस्थितीत मलाच तो आवाज इतका भयंकर वाटला, माझं काळीच गोठलं, कान बधीर झालं. आणि माझ्यावरची मीना आजी त्या आवाजाने जागी झाली. मी बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागलो घसपटत. पण इतक्या वेळात माझं अंग इतकं बधीर झालं होतं त्यामुळे पत्रा नुसता काडकाड वाजत होता. म्हातारी आजी खाली उतरली. कापऱ्या मंद आवाजात धावा धावा, वाचवा, कोण आहे असं बोलू लागली. शेवटी एकदाचा मी बाहेर पडलो तर काय, सगळे जाळे जळमट धूळ धूळ यांनी भरलो होतो मी. ओळखू पण येत नसेल, कपडे पण भरले होते. आता धावत मी दाराकडे गेलो, पण दार पूर्ण अंधारामुळे मला दिसलंच नाही कुठे येते. आणि मी जो गेलो तो बाजूच्या कपाटामध्येच्या दारामध्ये शिरलो. सगळे कपडे झाड झाड माझ्या अंगावर पडले. मला भराभरा शिंका आल्या. या गडबडीमध्ये दिवाणावरची चादर आणि कपाटाच्या कपड्यांचा धीर माझ्या सहित हलू लागला. काहीतरी विचित्र घडते याची म्हातारीला खात्री पटली. ती ओरडायला लागली, भूत 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 भूत, खून 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 खून, वाचवा असं करत अंधारात दार उघडून ती बाहेर धावली. आता मीना आजी घाबरू नका, मीच आहे असं सांगायची मला संधी सुद्धा मिळाली नाही. मी बोलतच होतो. पण बाहेरच्या कॉरिडॉर मधल्या लाईटच्या उजेडाने अंगावरचा कपड्यांचा ढीग झटकताना मला एकदाच दार दिसलं आणि बाहेर पडायचा मार्ग सापडला. एव्हा ना ते दिवाणाखाली लपल्याने माझे पूर्ण कपडे, तोंड, हात, पाय धुळीने आणि पत्र्यावरच्या काळ्या रंगाने माखले होते. डोक्यावर केसांना कोळीच टिक लागली होती. थोडक्यात काय, मी सुखी आहे हे कोणी ओळखू शकत नव्हते. सिद्धूचे आई बाबा आणि इतर मुलं जमा झाली होती आणि मी फाड फाड शिंका देत होतो. मला म्हणायचे होते, कोण तुमचा खून करेल आजी? आणि रात्रीच्या वेळी अशा आरोळ्या ठोकत लोक कशाला जमा करताय? पण मी कसला बोलतोय, नुसतं शिंकतोय. एवढ्यात माझ्या बाबांचा आवाज आला, मीना आजी, माझा मुलगा तुमच्या इकडे आलाय का? या मुलांबरोबर लपंडाव खेळत होता. ही मुलं म्हणाली तो सापडेना झाला म्हणून मी वर आलो. आणि असा गोंधळ ऐकून शंका येते, माझा उपद्व्यापी मुलगा सुखी नेमका तो तर नाही ना तुमच्या इथे? एवढ्यात मी कपडे झटकत बाबांना बिलगलो आणि काय जाणे मला एकदम रडू फुटले. हमसामशी रडू लागलो मी. संध्या, सिद्धू, रोमी, विशाल दादा या सगळे हसून हसून विचारू लागले, अरे कुठे होतस तू? कुठे लपला? आम्ही किती शोधलं तुला? मला काही कोणाला उत्तर देता येईना. काय सांगणार होतो मी? मला तर असं वाटायला लागलं की नक्की मी दिवाणाखाली 20 वर्ष राहिलो होतो.
फक्त तासभर सुद्धा नसेल, पण मला तो 20 वर्षाचा अवधी वाटत होता. काय ना एक एक दिवस कसा येतो, करायला जावं एक आणि होतं भलतंच